त्यावेळेस शिवराज्याभिषेक सोहळा होणार त्यावेळेस आपले राजे पहाटे 4ला उठले. राजांनी पहिलं स्नान केलं, आंघोळ केली आणि आपले राजे थेट गेले जगदीश्वराच्या दर्शनाला. राजाने जगदीश्वराचं दर्शन केलं आणि राजे या नगारखान्याच्या पायऱ्या चढले आणि नगारखान्याच्या पायऱ्या चढल्याच्या नंतर 6 लोकांनी एक सोबत राजाला वाराचा मुजरा केला. राजाने मुजरा स्वीकारला, पण स्वीकारताच राजांचं अंतःकरण अनेक हृदय बुडवालं. हृदय बुडवण्याचं कारण काय होतं? ज्या शूरवीर मावळ्यांवरती जे आपल्या राजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि निर्माण केलं, तो एकही मावळा या राजसुद्रेमध्ये राजाने दिसत नव्हता. का दिसत नव्हता? कारण की अनेक राजांच्या काळात जे शूरवीर मावळे वीरमरण पावले तो एकही मावळा राजाने दिसत नव्हता. कारण की त्यांच्या विधवा बायका राजांच्या डोळ्यासमोर या दरबारामध्ये दिसू लागल्या. राजांचं अंतःकरण भरून आलं होतं. राजा औसवाने नक्कीच म्हटले असतील की पहिली पायरी चढतो की माझ्या हिंदवी स्वराज्याची, की दुसरी पायरी चढतो लाख विहिरीतरी जाती लाखाचा पोशिंदा मर्दा कामाचा वडील बाजीप्रभू देशपांडे. तिसरी पायरी चढतो आधी देखील कोंडण्याचं मगच माझ्या राईबात असले म्हणणारे तानाजी माळुसरे असंख्य वीरांची नावं राजाने घेतली आणि राजे सुवर्णाच्या सिंहासनावरती अंग झाले. काचुलेल्या काकापत्राने पाण्याचा अभिषेक घातला. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की. अशा प्रकारे ते शिवराज्याभिषेक